ठाण्यातील दिशा ग्रुप सामाजिक संस्था आणि माजी नगरसेविका रागिणी भास्कर बेरीशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओळा माजुडा उपशहर प्रमुख भास्कर बेरीशेट्टी यांच्या पुढाकाराने विशेष वर्गांच्या मुलांसाठी विशेष बालदहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष गरजांसाठी कार्यरत असलेल्या मुलांना या उत्सवात सहभागी करून घेण्यात आलं। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचं विशेष कौतुक झालं। या उत्सवात राजहंस फाउंडेशन आणि सेंट जॉन शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आणि त्यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांसाठी घेतलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या मुलांना प्रोत्साहन दिलं। समाजातील प्रत्येक घटकानं अशा मुलांच्या उन्नतीसाठी योगदान दिलं पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा ग्रुप आणि भास्कर बेरीशेट्टी यांचं विशेष योगदान मिळालं। समाजात सकारात्मकता बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। गेली 12 वर्ष मला वाटते दिशा ग्रुपतर्फे अशा प्रकारच्या विशेष मुलांचे विशेष बालदहीहंडीचं आयोजन या ठिकाणी गेली 12 वर्ष दिशा ग्रुप करतच आहे। आणि आज या बालदहीहंडी कार्यक्रमामध्ये ठाण्यातील सेंट जॉन स्कूल विद्याशाळा, आचल, नंतर जागृती पालक संस्था आणि एक राजहंस या 5 शाळेतले शिक्षक आणि बाळगोपाळांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे। मला वाटतं निषेध करण्यापेक्षा बदलापूरची जी घटना ज्या नराधमाने केलेली आहे ती अतिशय विकृत अशी कृती त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीवर झालेली आहे। त्यामुळे माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्या नराधमाला अक्षरशः कडक अशी शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी। आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेमधील शिक्षकांना म्हणा, ज्या मुलींवर अत्याचार झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना म्हणा, कशा प्रकारे त्यांचं मनोबल वाढवून त्या मुलींच्या पुढच्या करिअरमध्ये या गोष्टीची त्यांना जाणीव होता कामा नये यासाठी त्यांना कशा प्रकारचं काउन्सिलिंग करता येईल याचा एक प्रयत्न शासनातर्फे म्हणा, शाळेतर्फे म्हणा किंवा विरोधकांतर्फे होणं हे अतिशय गरजेचं आहे। नुसती आंदोलनं करून आपण यावर पर्याय शोधू शकणार नाही। त्यापेक्षा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या कुटुंबियांना आणि शाळेला जर शाळेच्या शिक्षकांचं आणि कुटुंबियांचं जर मनोबल वाढवलं तर ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं।